15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे। काल शहरातील एनडी हॉटेल आणि बुरटकर सभागृह येथे रात्री 3 वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या। यानंतर मलाच मिळणार संधी असे म्हणत काहींनी हास्यवदनाने तर काहींनी इथे आपले काही खरे नाही असे म्हणत सभागृह सोडले। राजकीय उलथापालथ आता कुठे सुरू झाली आहे? भालचंद्र दानव आणि निलेश बेलखेडे भाजपचा गळाला लागले आहेत, परंतु आयात केलेल्या नेत्यांवर जुने कार्यकर्ते विश्वास ठेवणार का हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय। राष्ट्रवादी अजित पवार गटातही हालचाली सुरू झाल्या असून नेतृत्व कोणाचे स्वीकारावे हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे। काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज एकाच प्रभागात आपले भाग्य आजमावू पाहत असल्याने नेत्यांची गोची होणार हे नक्की। महाकाली प्रभागात मनपाची पहिले स्थायी समिती सभापती नंदू नागरकर, रामू तिवारी आणि संतोष लहानगे आपले भाग्य आजमावू पाहत आहे। त्यातही लहानगे स्वतः सोबत कुटुंबातील व्यक्तींना तिकीट मिळावी असा आग्रह धरून आहे। माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सुद्धा काही पक्षांशी संपर्क केला होता, त्यामुळे त्यांच्या सोबत कुठल्या पक्षाची युती उघड होते आणि कुठल्या पक्षाची युती छुपी होते हे बघणे सुद्धा औत्सुक्याचे ठरेल। अनेक इच्छुक उमेदवार सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याच्या धावपळीत दिसून येत आहे। येणाऱ्या 28 डिसेंबर नंतरच काय ते ठरेल असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे।